नमस्कार. नमस्कार. संजोत मोठी मुलगी. हो. आणि शलाका 2 नंबर. नमस्कार. बर. मग तुम्हाला मला विचारायचं आहे की साधारणतः ते सगळं खेळणारं वय, हा, हे सगळं कळत होतं काय चाललंय? खरं म्हणजे अगदी एक गोष्ट इथे सुरुवात व्हायच्या आधी पापांनी मला जवळजवळ 1.5 महिन्यांनी बघितलं. मी जन्मले तेव्हा बाबा युद्धावर होते असं आईनी सांगितलेलं मला. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही जे बालपण लहानपण माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी झाले, गोरखपूरच्या माझ्या थोड्या आठवणी आहेत. तिकडे युपी मध्ये तिकडे अगदी ब्लॅकआउट्स म्हणून फार कॉमन होते. ब्लॅकआउट म्हणजे सगळं संध्याकाळ आपण रात्री काही दिवे नाही लावायचे, खिडक्यांना सगळं कागद काळा लावायचा, कारण ह्यांची वॉरची प्रॅक्टिस चालत असे त्यावेळेला. आणि बाहेर दिवसभर तर शाळेत असायचो आम्ही, तर पण संध्याकाळी जेव्हा ते प्लेन्सची आवाज किंवा काय त्याच्यामध्ये माझं लहानपण गेलं. तुम्हाला आठवत नसेल तेव्हा? नाही. लहानच होते, ऐकूनच जे माहिती आहे. ती 2च वर्षाची होती, ती खूपच लहान होती. आणि दिवाळी जवळ आली होती नोव्हेंबर महिन्यात. आणि दरवर्षी आमच्या कॅम्पमध्ये दिवाळी खूप छान साजरी करतात. आणि मी सारखी यांना म्हणायची आपल्याला बाहेर जाऊन पणत्या आणायच्या, मला रांगोळी आणायची. आणि मला म्हणायचे हे यावर्षी दिवाळी करायची नाही, यावर्षी दिवाळी करायची नाही, लाइटिंग लावायचं नाही. पण आम्हाला कळायचंच नाही, म्हणजे मीच असं नाही, आमच्या सगळ्या बायका. त्यामुळे ते असं काय प्रत्येकजण असंच म्हणतोय ह्यावेळी दिवाळी सेलिब्रेट करायची नाही. पण आम्हाला वॉर सुरू होणार असं काही माहीत नव्हतं. आणि अक्षरशः दिवाळीमध्ये जेव्हा लोकांनी लाईटच्या झगझगाटामध्ये दिवाळी साजरी केली तेव्हा आम्ही मेणबत्त्या घरामध्ये लावून घरात काळोख करून रात्रीच्या वेळी मेणबत्त्या लावून आम्ही बसायचो. अक्षरशः खूप वाईट वाटायचं. आणि ॲक्च्युली ज्यावेळी लढाई सुरू झाली म्हणजे 3 डिसेंबरला, नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी रात्री ड्युटीवर गेले होते आणि सकाळी साधारण 7-7:30 पर्यंत परत यायचे. मी आपली ही छोटी होती 2 वर्षाची म्हणून तिला हात धरून आमच्या गार्डनमध्ये लॉनवर फिरत होते, त्यांची वाट बघत होते. म्हटलं अजून कसे आले नाही, अजून कसे आले नाही. तर आमच्या शेजारीच एक ऑफिसर एअरफोर्सचे राहत होते, त्यांनी मला पाहिलं आणि ते सिग्नलचे होते. आणि त्यांनी मला येऊन सांगितलं, वहिनी तुम्ही काळजी करू नका, काल लढाई सुरू झालेली आहे. आणि सर, कारण हे सिनियर होते त्यांना, म्हणजे सर पहिल्याच मोहिमेवर गेलेले आहेत आणि सॉर्टी करून सुखरूप परत आलेले आहेत. अरे वा. आणि तुम्हाला सांगते माझी छातीत इतकं धडधडायला लागलं. वॉर सुरू झाल्या म्हणजे लढाई सुरू झाली. अरे काय झालं, रात्री आम्हाला कोडवर्ड आला, तर त्या रात्री मी ड्युटीवरती होतो. तर त्यावेळेला गेलो, टेक ऑफ केलं वगैरे विथ द बॉम्ब लोड. आणखीन माझा पहिला टार्गेटवर कुर्मितला एअरफील्ड. कुर्मितला म्हणजे ढाका आहे ना, ढाका हे सिव्हिल एअरफील्ड आहे आणि त्याच्या लागून अबाउट 10 किलोमीटर जवळ वॉज कुर्मितला एअरफील्ड विच इज द एअरफोर्स एअरफील्ड. त्यांचं एअरफोर्स सेबर जेट तिकडे होते म्हणून. तर तो टार्गेट होता. तर मी गेलो आणि इतके लाईट्स होते सगळीकडे. म्हणजे ते लाईट्स म्हणजे गावांमध्ये शहरांमध्ये कोणी स्विच ऑफ नव्हतं केलं. बांगलादेशला एंटर केलं, तिकडे पण लाईट्स खूप होते. म्हणजे ब्लॅकआउट नव्हताच, कारण काय दिस वॉज नॉर्मल हे. आणि मग कुर्मितला एअरफील्डला तिकडे बॉम्ब फेकले. द मुवमेंट ड्रॉप द बॉम्ब्स, त्या लोकांचे अँटी एअरक्राफ्ट गन्स ओपन झाले. अँटी एअरक्राफ्ट गन्स ओपन झाले तेव्हा म्हटलं अरे हेच ते कुर्मितला एअरफील्ड म्हणून. म्हणजे साधारणचं काय रात्री जरा इट डज बिकम डिफिकल्ट ॲक्युरेट ह्याच्यासाठी. मग तिकडे गेलो, बॉम्ब लोड टाकला, आणखीन केम बॅक वगैरे. आणि देअर ऑल्सो आमचं काय झालं, वेन आय एंटर्ड माझं 1 जनरेटर हॅड फेल्ड, त्याचं हे झालं होतं. पण आय मॅनेज द अदर जनरेटर, केम बॅक. आणि मग केम बॅक होम. नाही पण अशा एकंदर 6 अतिशय महत्त्वपूर्ण सॉर्टीज केल्या त्यांनी. ही एकाचा अनुभव त्यांनी सांगितला. पुढचे अजूनही एक आहे. दुसरं काय मजा झाली. सिच्युएशन अशी होती का त्यांच्या आर्मी ऑन द मेघना रिव्हर ऑन द गन बोट, ते लोक एका शोरवरनं दुसऱ्या शोरवरती रिइन्फोर्स म्हणून जात होते. तर माझा टास्क होता त्यांना डिस्ट्रॉय करायचा. संध्याकाळी असं 4-1 वाजता वगैरे असं. तर मी गेलो तिकडे, सर्कल केलं आणि 1 बाय 1 त्या गन बोट्सवरती अटॅक मारला. आणि विशेष म्हणजे काय होतं, दे वर ऑल्सो फायरिंग ॲट मी, आय वॉज ऑल्सो फायरिंग. मग नंतर लक्षात आलं अरे दे वर फायरिंग ॲट मी, तर व्हॉट टू डू म्हणून. मग मी अशी सर्कल घेतली आणि सूर्य पाठीमागे ठेवला अटॅक मारण्याच्या डायरेक्शनमध्ये. अँड देन आय स्टार्ट फायरिंग. आणि इनिशियल ह्याच्यामध्ये एक एक्साइटमेंट खूप होती.
तर इवन माझे रॉकेट पॉट जे मारले त्यांना इट डिडंट हिट द टार्गेट, टू टेल यू व्हेरी फ्रँकली. आता बोलायला काही हरकत नाही. तर बिकॉज इट डिडंट हिट द टार्गेट म्हटलं अरे बाबा नाव. मग मी विचार केला गनरी अटॅक मारायचा. गनरी अटॅकचा का प्रॉब्लेम काय असतो, गनरी अटॅक म्हणजे कम लोअर, कारण रॉकेट अटॅकला अबाउट 1200 फीट होते रॉकेट फायर करतो. गनरी अटॅकला यू कम ॲज लो ॲज 300 फीट, म्हणजे अगदी 100 yards, म्हणजे यू कॅन सी दिस थिंग. पण देन एनिमी एअरक्राफ्ट जे फायरिंग करतात ते पण आपल्याला लागू शकतात ना. तर आय वेन डॅड अँड मला आय न्यू आणि मग दिसत होते ते अँटी एअरक्राफ्ट गन्स, अँटी एअरक्राफ्ट होते, LMG होते, लाईट मशीन गन्स होते, फायरिंग होते. पण तरी पण मी केलं. त्या ह्याच्यामध्ये माझ्या विमानाला गोळ्या लागल्या, खूप ठिकाणी लागल्या. पण पण त्यांनी टेक्निकल लोकांनी एक असं एक सॅम्पल म्हणून असा एक आठवण हिला प्रेझेंट एक केलं. आठवण आणि ते मला प्रेझेंट केलं बरं का. म्हणे बघा हे तुम्हाला आयुष्यभर त्याची आठवण राहील म्हणून त्यांनी मला तो एवढा कट करून विमानाचा पत्रा, आणि तो अक्षरशः एक 2.5-3 फुटावरती गोळी लागली होती. बघा ना. आणि पीपल आर सरप्राईज हाऊ यू केम बॅक विथ द एअरक्राफ्ट. आमचं नशीब. आमचंही. नाही पण काय होतं त्याच्यामुळे एक एक म्हणजे काय झालं तर कॉलर टाईट होते ना. नाही पण एकीकडे तुमची पण collar tight त्यावेळी होत असते आम्हाला ना. पण किती टेन्शन होतं. म्हणजे खरोखरी अक्षरशः सकाळी ड्युटीवर गेलेले आपले पती संध्याकाळी वॉरवरनं सुखरूप परत येतील की नाही याची शाश्वती नव्हती. Correct. इन्सिडेन्सेस ऐकून आपल्याला खरंच प्राऊड फील होतं, की असं वाटतं की वी आर रिअली लकी असे पेरेंट्स आहेत. एक अनदर सॉर्टेला मी गेलो. माय टास्क वॉज टू गो अँड डिस्ट्रॉय द एअरफील्ड, पेट्रोल ऑइल लुब्रिकंट्स ऑर ॲम्युनिशन डेपो ऑर द रनवे इट सेल्फ, म्हणजे दे कांट गो असं होतं. तर आम्ही 4 विमानं गेलो. मी एंटर केलं अँड देन दीज एक गन्स वर फायरिंग. तर मी थोडं खालती गेलो, कारण काय होतं वेन दे फायर लाईक दिस अँड इफ यू गो बिलो चान्सेस आर यू मे सर्वाईव्ह, म्हणजे वी कांट से. आणि आय वॉज कमिटेड. एकदा बॉम्बिंग रनवरती गेलो ना तर एकदम यू हॅव टू होल्ड युअर अगदी हे, आणखीन गो थ्रू बॉम्ब डोज ओपन केले, आय ड्रॉप द बॉम्ब्स अँड ऑल, अँड ते सगळं एक्सप्लोड झालं. म्हणजे त्यांचं जे स्टोरेज होतं ना ऑल ओव्हर द सी, आणि त्याला मग दुसरीकडे आग लागली ना, इकडे तिकडे अदर थिंग्स. इट वॉज मी घरी आलो अँड देन दॅट इव्हनिंग मी घरी आलो रात्री जेवण. मला अक्षरशः जेवण गेलं नाही, कारण मी जे साईट पाहिले ना, कोणाचं मुंडकं उडालेलं, कोणाचं, आणि ही गनबोट कंटेन अबाउट 30 एनिमी सोल्जर्स. आणि त्या रात्री घरी पण शेवटी ते होतं की माणूसच आहे, माणूस की जे मी असं रात्री मी जेवलो नाही ऍक्च्युली. घरी आल्यानंतर चेहरा इतका काळा टिक्कर पडला होता आणि अगदी चेहऱ्यावरूनच मला कळत होतं की आज काहीतरी यांनी असं वाटतं की आपण घोर अपराध केलाय. कारण जवळजवळ 200 लोकांना मारलं होतं सैनिक. आणि ते ती रात्र आम्ही दोघही जण झोपलो नाही, जेवलो नाही. अतिशय बिकट अशी मनस्थिती होती दोघांची. कारण समोर तेच दृश्य दिसत होतं. युनिफॉर्मच्या आतला माणूस त्या दिवशी बाहेर आला. अगदी खरं. victory एका बाजूला आहे, निमीला आपण हे केलंय, मारलंय, पण तरी शेवटी ते पण दुसऱ्या दिवशी सकाळी परत ती कॅप डोक्यावर चढवल्यानंतर जॉब टू आणि बेसिकली काय वॉर एफर्टमध्ये आम्ही जर नाही केलं आणि मारलं नाही तर ते आपल्याला मारणार. इट्स अ क्वेश्चन ऑफ जॉब वेल. मग तो जो बॉम्ब एक अडकला, बॉम्ब्स आर अंडर द विंग्स आणि इनसाइड द बॉम्ब बेस खालती. ते एक हे अडकलेलं हे बॉम्ब अडकलेला. मग काय दीज आर ऑल इलेक्ट्रिकली ऑपरेटेड. त्याच्यावरून नाही पडला तर मग मी स्टँड बाय इलेक्ट्रिकलकडे गेलो. स्टँड बायनी पण नाही पडला, मग मॅन्युअलवरती केलो. देर इज ऑल्सो मॅन्युअल रिलीज. कारण काय होतं एक लग असतो असं, अँड लग क्लोजेस अँड देन द बॉम्ब इज हंग देअर. सो इफ यू इलेक्ट्रिकली इट ओपन देन द बॉम्ब फॉल्स. तर स्टँड बायने नाही झालं, मॅन्युअली लिंकेजेसनी यू कॅन ओपन द बॉम्ब डोर. त्यांनी पण नाही झालं. तर आय वॉज जस्ट सरप्राईज, म्हणजे काय झालं म्हणतं. मग शेक केलं विमान, व्हायलंट शेक. कारण व्हायलंट शेकनी पण कधी काय इट मे ड्रॉप ऑफ, पण नाही, इट जस्ट रिफ्युज्ड. अरे बापरे, इट जस्ट रिफ्युज्ड. 1 मिनिट. इतके प्रयत्न केले तरी सुद्धा तो अडकलेला बॉम्ब पडला नाही.